गडचिरोलीच्या धानोरी नगरपंचायतीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना मोठा धक्का। नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश। अतिरिक्त पोलीस सहायुक्त विक्रम देशमाने आणि उपायुक्त महेंद्र पंडित यांनी राज ठाकरेंची घेतली भेट। उद्याच्या ठाकरे बंधूंच्या सभेदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चर्चा झाल्याची माहिती। बारामतीच्या काटेवाडीत अदिती तटकरेंनी दिवंगत नेते अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांची घेतली भेट। सोशल मीडियावरती फोटो शेअर करत अदिती तटकरेंनी व्यक्त केल्या भावना। पंढरपुरात शिवसेनेच्या भाविक सुविधा केंद्र आनंदवारीचं मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते उद्घाटन। गोगावलेंनी वारकऱ्यांची विचारपूस करत सेवाभाय म्हणून पायही चेपले। मुंबईतील दादरच्या टिळक भवन परिसरातील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। भंडाऱ्यामधल्या गांधी चौक परिसरात फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात तरुणाईकडून जल्लोष। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं तरुणांमध्ये आनंद। बीडच्या अंबाजोगाईमध्ये विविध पक्ष संघटनांसह युवकांकडून मोठा जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत तरुणांकडून घोषणाबाजी। नाशिक सत्र न्यायालयामध्ये आज कथित बनावट शालार्थी आयडी प्रकरणावर सुनावणी पार पडली। 15 संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 28 तारखेला सुनावणी होणार। अंधेरीच्या SV रोडवरील बोनी प्लाझा शॉपिंग मॉलला मोठी आग। आगीत मॉलमधली अनेक दुकानं आणि गाळे जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही। मुंबई विमानतळावरती DRI पथकाची मोठी कारवाई। ऑपरेशन स्काय वॉल्ट आणि ऑपरेशन मिडास मॉप अंतर्गत 23 कोटींचं 15 किलो सोनं जप्त। पोलिसांकडून 8 जणांना अटक। लातूरच्या उदगीरमध्ये अपहरण करून अत्याचार केलेल्या अल्पवयीन मुलीची 24 तासात सुटका। मुख्य आरोपी कृष्णा फडसह 6 आरोपीला अटक। दोघांवरही पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद। गडचिरोलीमध्ये नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची मोठी कारवाई। माओवाद्यांच्या नावानं बॅनर आणि पत्रकं लावत दहशत पसरवणाऱ्या 2 आरोपींना अटक। जालना शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यानं शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर थेट JCBसह रस्त्यावरती उतरले। अभियंत्याला घटनास्थळी बोलावत तातडीनं रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश। बदलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। राज्यभरात भेसळखोरांविरोधात राबवलेल्या धडक मोहिमेसाठी मुंढेंच्या कार्याचं कौतुक। ठाण्याच्या घोडबंदर गायमुख घाटामध्ये खडीचा डंपर उलटल्यानं भीषण अपघात। घटनेमध्ये एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी। ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात पार पडला विठुरायाचा रथोत्सव सोहळा। मराठेशाहीतील खासदार खासगीवाले यांनी सुरू केलेली रथोत्सवाची प्रथा आजही कायम। आषाढी एकादशी निमित्त शिर्डीतल्या साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। तुळशीपत्राची माळ आणि कोट्यवधींच्या आभूषणांसह साईबाबांचंही रूप सजलं। पुण्याच्या नवी पेठेतील तब्बल 168 वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। आषाढी एकादशी निमित्त मंदिराला आकर्षक सजावट। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। आषाढी एकादशी निमित्त अकोल्यातील 322 वर्ष पुरातन मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। विदर्भातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। पालघरच्या डहाणू आणि तलासरी गावात मुसळधार पावसामुळे नुकसान। पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉंग बॉल्स प्रकारात भारतीय महिलांचा सलग 3रा विजय। भारताचा टोंगा संघावरती 2-0 असा दणदणीत विजय। रूपा आणि तिर्की आणि पिंकी सिंग यांची दमदार कामगिरी। छत्रपती संभाजीनगरमधल्या वरुड खुर्दमध्ये वारी शिक्षणाची
दिंडी पुस्तकांची हा उपक्रम. बाल वारकऱ्यांनी काढली पारंपरिक वेशभूषेमध्ये दिंडी. महाराष्ट्रातील गावागावातून लोक जेव्हा पंढरीला जातात आणि आपल्या आयुष्यात